सर, उद्धव ठाकरे यांचा सध्या मराठवाडा दौरा सुरू आहे. ते शिर्डीत गेले, साईबाबांच्या चरणी लीन झाले आणि त्या ठिकाणी शिर्डी माझी पंढरी अशा पद्धतीची आंदोलन. हे काय म्हणतो? त्या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनाला तर आपण सगळे त्या ठिकाणी जात असतो, परंतु साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी, ती जर मागच्या महायुतीच्या काळात ठेवली असती तर कदाचित आजी परिस्थिती आली नसती. त्याच्यामुळे ठीक आहे, उशिरा जाऊन बाबांचा श्रद्धा सबुरीचा संदेश ते घेत आहेत, हे काही कमी नाही. नाही, खरं म्हणजे आपण म्हणतो वराती मागून घोडे, हे अगोदर जर झालं असतं तर कदाचित अशी परिस्थिती सुद्धा उद्भवली नसती. नाही, मला वाटतं अशा प्रकारची टीका करत असताना आपली भाजप बरोबरची साथ सुटल्यानंतर वाटचाल पहा. निवडणुकीमध्ये त्यांच्या मिरवणुकीत हिरवे झेंडे नाचत होते. ज्या औरंगजेबाच्या कबरीवर त्या ठिकाणी वाद निर्माण झाला तेव्हा आंबेडकरांची बाजू घेणारे आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं वैफल्यातनं जे काय राजकीय परिस्थिती निर्माण झाले त्यातनं टोकाचं गराळ ओकण्याचं काम त्यांचं सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलेलं आहे की मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर चूक काय? महाराष्ट्राच्या अस्मितेवर फोडाफोडीवरून जर कोण भाला घालत असेल तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. नाही, ठीक आहे ना, मराठी माणसाविषयी त्यांना त्या ठिकाणी सद्भावना आहे, त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे. परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेला एकत्र राहायला पाहिजे होतं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीपासून हरकत घेतली आणि मराठी द्वेष्ट्यांबरोबर त्या ठिकाणी तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात. त्यांनी असं म्हटलेलं आहे की फडणवीस यांची काळजी वाटते आणि नितीन गडकरी संघाचा चेहरा असून पण त्यांना बदनाम करण्यात आलं. नाही, आमच्या पक्षामधली काळजी करण्याचं त्यांना कारण नाहीये. आमचं नेतृत्व सक्षम आहेत, देवेंद्रजी सक्षम आहेत. भारतीय जनता पार्टी एक शिस्तीचा पक्ष आहे, एक त्या ठिकाणची सिस्टीम काम करत असते आणि त्याच्यामुळे आमची चिंता करणारी अनेक यंत्रणा, अनेक नेते आहेत. उद्धवजींनी आपल्या पक्षाची चिंता करावी. ज्या पद्धतीनं घसरण पक्षाशी सुरू आहे त्याची आम्हाला काळजी आहे, उद्धवजींची आम्हाला काळजी आहे. नाही, म्हणून शिर्डीच्या बाबाकडे गेलेत तर त्यांनी श्रद्धा सबुरीनं राजकारणामध्ये वक्तव्य केली तर बरं होते. मी खूप छोटा माणूस आहे, माझ्या पातळीवरचा विषय नाही. नाही, अजून त्याची सत्यता त्या ठिकाणी बाहेर यायची आहे. त्याची सत्यता सिद्ध झाल्यावर या ठिकाणी यावर भाष्य करता येईल. बोललो ना आता. बाबर के औरंगजेब के कबर पे फूल डालने वाले अंबेडकर जिसने उदात्तीकरण किया उसका साथ देने वाले क्या बात करेंगे? इसका मतलब अभी वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे जी हो गए हैं, उससे ये बयानबाजी आती है. नहीं, हमारी एनडीए की ताकत बढ़ती है, हमारा सहयोगी पक्ष शिंदे साहब की ताकत बढ़ती है. ओवरऑल देश में एनडीए की ताकत बढ़ रही है और महाराष्ट्र में भी एनडीए मजबूत हो रही है. नहीं, मुझे पता नहीं कौन सा ड्राफ्ट हुआ है, क्या है वो देखने के बाद बात करूंगा.